आदर्श, काय? कधीचं वाट पाहिलं ते, किती वेळ झाला तुला? अरे काय नाही, थोडं टेन्शन होतं. टेन्शन कशाचं? अरे सगळे बिझनेस ट्राय केले पण हां. कशातच यश नाही भेटत. तुला एक गोष्ट सांगू का? सांग. स्टीव्ह जॉब्स माहीत आहे तुला, ॲपलचा मालक? हां. ते एक वेळा असंच टेन्शनमध्ये गेला होता. हम्म. त्यानं ॲपल कंपनी खोलली, त्याला काही यश मिळेनच. हां. लय परेशान झालं, काय करू त्याला काही समजेना झालं होतं. हम्म. मग त्याला एक माणूस भेटला. ते काय म्हणे माहीत आहे का? हम्म. तू एक काम कर म्हणे बाबा, हम्म. तिकीट काढ म्हणे हम्म. विमानाचं आणि सरळ जाय म्हणे तू इथून भारतात, आणि भारतात जाऊन भेट म्हणे तू दादा कोंडकेला. त्याला वाटलं आता, कारण परेशानीत माणूस ऐकते ना कोणाचं बी, हां. तर त्यानं ऐकलं आणि ते आलं बा भारतात. भारतात येऊन त्यानं दादा कोंडकेला भेटलं. दादा कोंडकेला म्हणे, मी असं असं केलं म्हणे, ॲपलचा मी मालक आहो म्हणे, आणि माझी जी कंपनी आहे ती थोडी घाट्यात आहे, किंवा मग असं परेशानी चालू आहे, असं तसं. काय करू दादा, काय समजेना झालं म्हणे. हम्म. दादा म्हणे त्याला, तुझ्या आईला तुझ्या आय घाल म्हणे. मग त्यानं माहिती आहे का, तेव्हापासून त्यानं त्याच्यामध्ये आय घातला. मग त्यानं आयफोन, आयपॅड, आयमॅक असं बनवलं, आणि त्याची कंपनी आता पाहिलीत त्या, ब्रँड आहे ब्रँड, आय घातल्यापासून.